गुड मॉर्निंग बच्चों। आज हम मराठी विषय पढ़ने वाले। मैं राजेश रांगडाले सर आपको मराठी विषय पढ़ाऊंगा और अपनी पोयम है बेटा। आज पोयम अपन ने टॉपिक में लिए हुए है। पोयम 12वी पोयम आपल्याला आज काय शिकायचं आहे। 12वी कविता आहे। त्या कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा। बघा मी इथं दिलेलं आहे तुम्हाला। कविता आहे पुन्हा एकदा। कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले। प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली कविता आहे। आपण आता ती बघूया। आता काय होतंय पुन्हा एकदा म्हणजे काय, तर फिर एक बार, जिसको हिंदी में हम कहेंगे फिर एक बार, ऐसा इस कविता का नाम है। मराठीमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा। ठीक आहे, प्रतिमा इंगोले यांची ही कविता आहे। पुढे जाऊया। ह्या दिसतायत तुम्हाला प्रतिमा इंगोले दिसतं। यांचा जन्म झालेला आहे 1953 मध्ये। आता ह्या कोण आहेत? ग्रामीण कथाकार कवयित्री। कवयित्री म्हणजे पोएटेस। ओके, सी इज पोएटेस प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली कविता। इन्होंने लिखी हुई कविता पढ़ने वाले हैं हम। आपका पेज अगर बुक ओपन नहीं किए हो बेटा तो आप अपना यहाँ भी देख सकते हो, मेरे स्क्रीन पे जो दिख रहा है आपको। अदरवाइज आप अपना पेज नंबर निकाल के लिखिए 43। पेज नंबर 43 में आपके किताब में यह कविता दी गई है। कविता का नाम है पुन्हा एकदा। और थोड़ा आप एक काम कीजिएगा और पेंसिल निकाल के रखिए। जब भी मैं कुछ बताऊं आप वहां पर एटलीस्ट लिख सकते हो कि मैं क्या बता रहा हूँ, क्या समझा रहा हूँ आपको। ठीक है, इनका जन्म हुआ था कवयित्री का 1953 में। 1953 मध्ये प्रतिमा इंगोले यांचा जन्म झाला होता। आता ह्या कोण होत्या? आता ग्रामीण कथाकार। ग्रामीण म्हणजे काय, तर गावातील खेड्यापाड्यातील जे जीवन असतं ते जीवन यांनी आपल्या कथांमध्ये, आपल्या कवितांमध्ये सांगितलेलं आहे। म्हणून यांना आपण ग्रामीण कथाकार कवयित्री असे म्हणतो। म्हणजे गावातलं जे वास्तव जीवन असतं है ना, गांव में जो वास्तविक जीवन होता है उसके बारे में इन्होंने लिखा हुआ है। देखा इन्होंने आपको इनका फोटो भी दिखाया हूं मैंने। चलो आगे चलते हैं हम। अब हम इस कवयित्री के बारे में थोड़ा सा पढ़ लेते हैं कि यह जो प्रतिमा इंगोले यह क्या है, इनका परिचय क्या है, यांचा जो परिचय आहे तो काय आहे, आपण त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। ठीक आहे, प्रतिमा इंगोले या एक मराठी बाल साहित्यकार। कोण आहेत ह्या? बाल साहित्यकार म्हणजे मुलांना आवडेल असं साहित्य लिहिण्यात त्यांचं खूप इंटरेस्ट होता। कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत। कसं आहेत? कवयित्री आहेत आणि त्या वैचारिक लेखन करतात। ओके, लेखिका आहेत। नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यासारखे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत। आता आपल्याला हे काही थोडेसे माहिती आहेत शेतमजुरीबद्दल, बलुतेदारीबद्दल। बलुतेदारी म्हणजे काय, तर हे देवाणघेवाण होऊन जे आधीच्या जीवनात करायचे ना, माझ्याकडे ही वस्तू आहे तू घे आणि तुझ्याकडे ती वस्तू आहे ती मला दे, याला जर म्हणतो आपण बलुतेदारी वगैरे। पंचमहाभूते, शेतमजूर, नक्षलवाद या विषयावर त्यांनी जास्त लिखाण केलेलं आहे। म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये हे विषय आपल्याला जास्तीत जास्त आढळतात। आता डॉक्टर इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत। कशाचे अभ्यासक आहेत ह्या? लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत। सतत 6 वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विदर्भ म्हणजे काय, बरोबर? काही लोकांना जरा माहिती नाही। महाराष्ट्राचा हा एक भाग आहे, पूर्व महाराष्ट्रामध्ये येणारा भाग आहे विदर्भाचा। आता त्या ज्या होत्या त्या महाराष्ट्रातील विदर्भ या भागाच्या होत्या आणि त्यांनी सतत 6 वर्षे या विदर्भाचा अभ्यास करून म्हणजे येथील जे शेतकरी, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात त्या कुठे होतात? त्या विदर्भामध्ये झालेल्या आहेत। आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलाय की शेतकरी आत्महत्या का करतो, त्याला समस्या कोणत्या भेडसावत आहेत, याविषयी त्यांनी अभ्यास केला आणि त्या विषयावर त्यांनी लिखाण केलेलं आहे। प्रतिमा इंगोले यांची 80हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत। किती पुस्तके? 80। ओके, उन्होंने 80 से भी ज्यादा किताबें लिखी हुई है और वह प्रकाशित भी हुई है। सिर्फ लिखी नहीं तो प्रकाशित भी हुई है 80 से अधिक किताबें। यानी काफी फेमस है यह प्रतिमा इंगोले जो अपनी कवयित्री है आज की।
डॉक्टर इंगोले यांनी ग्रामीण स्त्री पुरुषांचं वास्तव जीवन, कशाचं? ग्रामीण स्त्री पुरुष, मी तुम्हाला आधीच सांगितलं, ग्रामीण भागात यांचा इंटरेस्ट जास्त होता किंवा ग्रामीण भागाचं जे वास्तविक जीवन आहे, आता ते स्त्री आणि पुरुषांचे म्हणजे इथले स्त्री आणि इथले पुरुष कशा प्रकारे जीवन जगतात त्याविषयी त्यांनी जास्तीत जास्त लिहिले आणि विशेषतः ग्रामीण स्त्री पुरुषांचं जे वास्तव जीवन आहे त्यावर आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला. चितारण्याचा म्हणजे उतरवण्याचा, दाखवण्याचा, सांगण्याचा. म्हणजे त्यांच्या कथांमधून आपल्याला कळतं की ग्रामीण जीवनामध्ये स्त्री पुरुषांचं जीवन कसं आहे म्हणून. ठीक आहे. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवन संघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथा लेखिका आहेत. बघा त्यांनी सांगितलेलं आहे जीवघेणा जीवन संघर्ष. जीवघेणा जीवन संघर्ष म्हणजे काय? तर त्या आत्महत्यापासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यापासून इथे ज्या ज्या समस्या भेडसावतायत लोकांना त्याच्याबद्दल त्यांनी आपल्या कथांमध्ये वास्तविक दर्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ओके. आता कशाबद्दल? म्हणजे या समस्या ज्या ग्रामीण भागामध्ये लोकांना भेडसावतायत या समस्यांचा उपाय काय असू शकतो हे सुद्धा सुचवण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी आपल्या लेखनातून केलेला आहे. यांचे किमान 10 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. किती कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत? 10 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कथासंग्रह समजतो ना, म्हणजे स्टोरीज. ओके. त्यांच्या स्टोरीज प्रसिद्ध झालेल्या आहेत. 10, कमीत कमी 10. विशेष म्हणजे त्यांच्या 10ही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत. म्हणजे फक्त लिहिलेलं नाही तर त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या, लोगों को इतनी अच्छी लगी वो कि बहुत लोगों ने पढ़ा उसके बारे में तो उनको उसके लिए पुरस्कार भी दिया गया. म्हणजे त्यांना त्याबद्दल पुरस्कार सुद्धा दिले गेलेले आहेत. कशाबद्दल? तर त्यांच्या 10 कथासंग्रहांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांचा हजारी बेलपान हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे. वऱ्हाडी बोली म्हणजे ही जी वऱ्हाडी भाषा असते ना, त्या वऱ्हाडी मराठीमध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या भाषा असतात त्यातली ही एक जी भाषा आहे ती वऱ्हाडी भाषा आहे. आता ह्या बोलीतील हा पहिला संग्रह होता त्यांचा हजारी बेलपान. तर जावयाचं पोर हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. स्त्रीवादी कथासंग्रह कोणता? जावयाचं पोर. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहात या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. ओके. डॉक्टर प्रतिमा इंगोले या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावच्या रहिवाशी आहेत. आता ह्या कुठं राहतात? तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावामध्ये त्यांचं घर आहे. तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. हा आपण छोटासा परिचय वाचला. कुणाबद्दल? डॉक्टर प्रतिमा इंगोले बद्दल. यांनी जी कविता लिहिलेली आहे, कोणती कविता? पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ही जी कविता आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे. थोडं दिलेलं आहे अजून यांच्याबद्दलच पहा. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. तर महाराष्ट्रामधील जी वैदर्भीय भाषा आहे, वैदर्भीय म्हणजे विदर्भाची भाषा, या विदर्भाच्या बोलीचा प्रभावी वापर म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दुसरी मराठी भाषा ही दिसणार नाही. तर कोणती मराठी भाषा आहे? वैदर्भीय मराठी भाषा. विदर्भाची भाषा जरा वेगळी असते थोड़ी बेटा. ये जो है बाकी महाराष्ट्र की तुलना विदर्भ की जो भाषा होती है यह थोड़ी अलग होती है. तो उसके बारे में उन्होंने ज्यादा लिखा हुआ है. यानी उनके अगर लिखान में, उनके कथाओं में, उनके कविताओं में अगर हम देखें तो विदर्भ की जो बोली भाषा है इसका ही प्रभाव ये भी है. क्यों? क्योंकि वहां उनका जो जन्म था वो विदर्भ में अमरावती जिले में हुआ था. उनका कुछ एजुकेशन भी विदर्भ में हुआ था. इसीलिए उनका जो प्रभाव है वो कौन से? विदर्भ के बोली के ऊपर है. ओके. आता पहा या कवितेमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? इस कविता में हमको क्या दिखाया हुआ है? नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे प्रस्तुत वर्णन कवितेत कवयित्रीने केले आहे. नवनिर्माण. व्हॉट इज द नवनिर्माण? मीन्स न्यू क्रिएशन.
मतलब हमको अभी कुछ तो भी नया करना है, हमको जो पुराना है ये सब छोड देना आहे और हमें कुछ तो भी नया करना आहे याचा ध्यास घेणे. ध्यास घेणे म्हणजे काय? तर कवयित्रीला याची उत्सुकता आहे, की आतापर्यंत आपण जे केलंय, आतापर्यंत आपण जे सहत आलोय, आता हे सर्व सोडून द्यायचं. आता जुनं ते केलं आता, जुनं सोडूनच द्यायचं आणि आपल्याला काहीतरी नवीन करायचे. हमें कुछ तो नया करना है. इसका ध्यास यानी इसका एक करेज जो अपना इंतु है कहेंगे हम उसको, उनके अंदर था और उनके मन में जो ये भावना थी, उस भावना को उन्होंने कविता का रूप दिया हुआ है। इस भावना को कुछ तो भी नया करना है, यह जो भावना थी, इस भावना को उन्होंने इस कविता में हमको बताया हुआ है। अब थोड़ा-सा हम आगे देखेंगे कि इस कविता में क्या नया करना है ऐसा कवयित्री को लग रहा है और वो हमको बताना चाहती है कि हमने कुछ तो भी नया करना चाहिए करके, ठीक है? देखते हैं अभी. हाँ, जरा अभी थोड़ा ये बघूया आपण, थोड़ा ये देख लेते हैं बेटा कुछ वर्ड्स हैं इनके मीनिंग्स दिए हुए हैं यहाँ पर दिया दिखाओ एकदा पुन्हा पुन्हा यानी फिर से एकदा यानी एक बार वन्स एकदा यानी वन्स ओके चमकने म्हणजे काय तो चमकने म्हणजे चकाकने चकाकने यानी शाइनिंग जो होती है ना उसको कहते हैं चकाकने फिर एक शब्द है रक्त रक्त यानी होता है रुधिर ब्लड जिसको कहते हैं ना हम दैट इज रक्त स्नायु मसल है ना हमारी जो हड्डियां होती है दैट इज हम उसे कह सकते हैं स्नायु यानी मसल घुमावा घुमावा यानी अनियंत्रित घुमावा यानी घूमना गोल 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 इतना अनियंत्रित यानी अनकंट्रोलेबल अनकंट्रोलेबल घूमना फिर दिया है हाक हाक म्हणजे काय तर हाक म्हणजे पुकार हाक देणे म्हणजे पुकारणे किसी को आवाज देना पाऊस दैट इज रेन है ना पर्जन्य पाऊस यानी रेन नवनिर्मिति इनोवेशन जो मैंने बोला था तुमको इनोवेशन और न्यू क्रिएशन दैट इज नवनिर्मिति अब वही नवनिर्मिति इस कविता में कवयित्री प्रतिमा इंगोले हमको बता रही है ओके अच्छा इसके बारे में अगर बेटा तुमको लग रहा है तो ये जो स्क्रीनशॉट है तुम ले सकते हो अपने इसमें ओके स्क्रीनशॉट ले लोगे तो इनका जो मीनिंग है तुमको समझ में आ जाएगा मे बी आप कुछ बच्चे स्क्रीनशॉट ले सकते कोसळाव्या कोसळाव्या म्हणजे पाडाव्यात पडाव्यात ओके कोसळणे म्हणजे पडणे गिरना खाली पडणे भेदाभेद दैट इज डिस्क्रिमिनेशन उच्च नीच है ना जो भेदभाव होते थे पहले की इसमें गांव में वगैरह उसके बारे में दिगंत म्हणजे आशमंत दिया है दिगंत यानी आशमंत आसमंत यानी स्काई ओके इस तरह के कुछ शब्द है ये जो अभी हमको कविता में आने वाले हैं हमने अभी उसके बारे में देख लिया चलो आ जाओ अभी तुम्हारे इस पेज पे देखो पेज नंबर 43 आपके पास जो कविता है वही कविता हम यहाँ पर पढ़ने वाले हैं 12वीं कविता है पुन्हा एकदा क्या है पुन्हा एकदा आता मी वाचतो थोडं स्पीड मध्ये वाचतो पहिल्यांदा नंतर तुम्हाला थोडं दोन दोन ओळीचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे मी या कवितेचा पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ म्हणजे पुन्हा कवयित्रीला काहीतरी करायचंय असं वाटतंय पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा काय म्हणतंय पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा या प्रकारे कवयित्रीने सांगितलेलं आहे आता आपण थोडं या कवितेचा ओळीनुसार ओके ओळीनुसार आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया काय सांगितलेलं आहे आता इथं बघितलं ना तुम्ही पुन्हा एकदा ही कविता आहे पुन्हा एकदा यानी फिर एक बार अब इस कविता में तुमको देखो तुम्हारे पास जो चित्र होगा बुक में जो चित्र दिया गया है यहाँ पर क्या दिया गया है देखो बिजलियां चमक रही है बारिश आ रही है म्हणजे निसर्गाशी जे रिलेटेड आहे तेच तुम्हाला इथं दिलेलं आहे पाऊस येतोय विजा चमकतायत झाडं दिसतायत हिरवीगार एक नदी वाहती आहे म्हणजे निसर्गाबद्दल सांगितलेलं आहे. आता मला वाटतं की या निसर्गाच्या सांगण्यातून सुद्धा कवयित्रीला काहीतरी तुम्हाला संदेश द्यायचा असावा म्हणून त्यानं काय की म्हणून इथून कवयित्रीने जो आहे निसर्गाशी जो संबंधित आहे त्याचा बोध घे म्हणजे तुम्हाला उद्देश
त्याला आपण म्हणू शकतो उदाहरण, दॅट इज एक्झाम्पल है ना. तुम्हाला इथं एक उदाहरण दिलेलं आहे की निसर्ग कसा आणि आम्ही कसे, बरोबर? म्हणजे आम्ही निसर्गाशी विसंगत झालोय का? निसर्ग जो करतोय ते आम्ही करत नाही का? असं कवयित्रीला बहुतेक सांगायचं आहे इथून. आता बघूया. याच्यामध्ये बघा, तुम्हाला दाखवतोय. मी थोडा 4 ओळी घेतलेल्या आहेत या कवितेच्या आणि तुम्हाला याच्यातून काहीतरी सांगायचं आहे आता समजा. ओके. काय सांगतायत? वीज दिसते तुम्हाला, वीज वीज म्हणजे काय होते? बिजली. हाँ, हिंदी में हम इसको क्या कहते हैं? बिजली. यहाँ पर बिजली गिर रही है और बिजली गिरते हुए कवयित्री प्रतिमा इंगोले हमें कुछ तो भी बताना चाहती है. तो अब वो क्या बताना चाहती इसके बारे में हम देखेंगे. ओके. पुन्हा एकदा चमकावी वीज, बरोबर? पुन्हा एकदा चमकावी वीज. वीज याने बिजली, चमकावी यानी चमकना, उतरावी खाली भिनावी रक्तात. उतरावी खाली यानी नीचे उतरे और वो रक्त में यानी ब्लड में, हमारे खून में वो भिनावी, भिनावी म्हणजे ती आमच्या रक्तात मिसळली पाहिजे. पेटावे स्नायू, स्नायू म्हणजे तुम्हाला सांगितलं मसल, पेटावे म्हणजे ते जागृत झाले पाहिजेत. करीत पुकार पुन्हा एक वार, करीत पुकार म्हणजे आम्ही त्या हाक दिली पाहिजे अशी जोराची पुन्हा एक वार. म्हणजे याला आता तुम्हाला थोडं अजून डिटेलमध्ये सांगतो. कवयित्रीला काय सांगायचंय, तर जे निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करीत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे छान वर्णन करतात है ना. आता काय सांगतायत ते आम्हाला, पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी. काय व्हावी? जी वीज आहे ती चमकावी आणि पुन्हा एकदा खाली उतरून यावी. त्या विजेचे जे तेज आहेत ते तेज, तिची प्रखरता माणसाच्या रक्तात भिनावी. म्हणजे बिजली में जो करंट होता है, बिजली में जो तेज होता है ना, बिजली में जो तेज होता है वह तेज क्या बोल रहा है, वही वाला तेज हमारी रक्त में, हमारे खून में आना चाहिए. तिची जी प्रखरता आहे ती आमच्या रक्तात, म्हणजे आमचा जो रक्त आहे तो आता गोठल्यासारखा झालाय. आमच्या रक्तात अशी ताकद नाही असं वाटतंय. तर तो आता कसा झाला पाहिजे, तर तेज आलं पाहिजे त्या रक्ताचं, त्या बिजलीचं तेज आमच्या रक्तामध्ये आला पाहिजे. म्हणजेच माणसामध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. त्याचे स्नायू पेटून उठावेत. स्नायू यानी हड्डियां जो होती है ना हमारी, मसल जो होती वो पेटनी चाहिए. उसमें ऐसा जोश आना चाहिए. म्हणजेच आता त्याला उद्देश काय द्यायचा आहे, तर समाजातील जुन्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार या विरुद्ध त्यांनी पेटून उठावे. म्हणजे कुणी? तर आम्ही समाजातील जे लोक आहोत. आजपर्यंत जे आम्ही समाजातील जुन्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार याच्या विरुद्ध कधी आवाज उठवला नाही. आता लेखिकेला कवयित्रीला वाटतंय, प्रतिमा इंगोलेला वाटतंय की ती जी बिजली आहे, ती जी वीज आहे ती आमच्या जर रक्तात भिनली, आमच्या रक्तात जर आली तर आम्ही पेटून उठू आणि या अत्याचारा विरुद्ध आवाज उठू आणि ते सारे नष्ट करून त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. म्हणजे आता यातून कवयित्रीला सांगायचं आहे की नवीन जे विचार आहेत ते आमच्या मनामध्ये आले पाहिजेत. म्हणून या ओळीतून कवयित्रीने आम्हाला उदाहरणे दिलेली आहेत आणि तुम्हाला बघा इथं बिजली वीज जी असते ती दाखवलेली आहे. कशासाठी? तर ती तुमच्या रक्तामध्ये भिनावी आणि तुम्ही पूर्णपणे पेटून उठावे. तुमचे जे मसल्स आहेत, जे आतापर्यंत जागृत नव्हते ते आता जागृत व्हायला पाहिजे. या 4 ओळी झाल्या. इसके बाद जो है बेटा नीचे की 4 लाइन देखते हैं. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली. तुम्हाला इथं चित्र दिसतोय बघा, है ना. यहाँ पर तुमको एक चित्र दिख रहा हुआ है की बारिश जो आ रही है ना. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली. कोसळाव्या खाली. दिसतंय तुम्हाला? आता याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. पुन्हा एकदा यानी फिर एक बार, घालित पिंगा, पिंगा यानी गोल गोल घूमना, जो एक्चुअली ये बच्चों का एक खेल होता है. पिंगा घालणे म्हणजे याला आपण म्हणतो ते फुगडी खेळण्यासारखं असतं ते. त्याला म्हणतात गोल गोल फिरणे. तर पुन्हा एकदा घालित पिंगा, पावसाच्या सरी, सरी यानी जो बारिश की बूंदे होती है उसको कहते हैं पावसाच्या सरी. आता तिथं म्हटलेलं आहे व्हाव्यात बेभान. कशा झाल्या पाहिजे त्या? बेभान म्हणजे त्यांचा भेदभाव नसतो. जेव्हा पावसाच्या सरी एकत्र येतात, त्या कोसळतात खाली जमिनीवर, तेव्हा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आणि त्या एकामेकांमध्ये मिसळत है ना, एक में वो मिली हुई होती है. और उसी तरह जिस तरह यहाँ पर जो रूढ़ी, चाली, परंपरा जो होती है
अन्याय था वहां पर, वो सब सहन न करते हुए, यानी ये यहाँ से उदाहरण देना चाहती है कवियत्री प्रतिमा इंगोले कि ये जो बारिश की बूंदें गिरती है ये बेभान गिरती है, इनके ऊपर कोई ये नहीं रहता कि मैं किस तरह गिर रही हूँ, यानी वो एक में एक आते हुए आती आहे, कोसळाव्या खाली म्हणजे त्या खाली पडतात. बरोबर. म्हणजे या कवितेतून आता कवयित्रीला कवयित्रीला सांगायचं आहे तुम्हाला की अजून बघा तेच नवनिर्मिती या विचारांनी है ना, फिर से उसके मन में न्यू क्रिएशन के विचार आ रहे हैं और उसी न्यू क्रिएशन के विचारों से प्रेरित त्या प्रेरित झालेल्या मनाचे वर्णन करताना कवयित्री पुढे म्हणतात की पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती गोल गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात. कशा बरसाव्यात? तर बेभान होऊन त्या जमिनीवर बरसाव्यात. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा. स्वतःभोवती गोल-गोल फिरत. कशा? स्वतःभोवती गोल-गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात. या बेभान सरींमुळे मातीत माती मिसळून जावी. आता पुढे बघू आपण ते काय केलंय. फक्त या ओळीतून त्यांनी सांगितलेलं आहे, की ह्या ज्या पावसाच्या सरी आहेत, ह्या कोणत्याही भेदभाव करत नाही आणि खाली कोसळतात. तर मग आम्ही या पृथ्वीवर राहणारी लोकं, आम्ही या जमिनीवर राहणारी लोकं, आम्हाला सुद्धा निसर्गाने बनवलंय. आम्ही हा भेदभाव का करतो? आम्ही दुसऱ्या चाली, रूढी, परंपरा याच्याबद्दल भेदभाव का करतो? हा आम्हाला भेदभाव दूर करायचा आहे. पहा अजून खाली त्या 4 ओळींमध्ये अजून काय सांगितलेलं आहे. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. बघा या मातीमध्ये भेद आहे का? ही माती एक आहे. ही माती कोणती आहे आपण विचार करत नाही. मग आणि इथं हाताचं उदाहरण दिलेलं आहे. हे बघा 4 हात दिसतायत तुम्हाला. पुसून टाकीत भेदाभेद म्हणजे यातून कवयित्रीला संदेश द्यायचा आहे की जे हात आहेत ही कुठं तुम्हाला दिसतायत की याच्यात भेदाभेद आहेत म्हणून. याच्यात काही गरीब श्रीमंत उच्च नीच जातींबद्दल असं काही दिलेलं आहे का? काहीच नाही. म्हणजे जुन्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा अन्याय अत्याचार हे सर्व दूर करायचं आहे आम्हाला. ज्याप्रमाणे विजा चमकतायत पाऊस येतो तो मातीत मिसळतो तो भेदभाव करतो का नहीं, ही सरी वेगड़ी, यह बूंदे अलग है, यह मिट्टी अलग है, यहाँ बारिश नहीं गिरेगी वहां गिरेगी, ऐसा भेदाभेद निसर्ग करता है क्या? नहीं करता है. तो हम कौन होते हैं यह निसर्ग को विपरीत जाते हुए भेदभाव करने का. म्हणजे यांना सांगायचं आहे की आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. ओके, यहाँ पर दिया हुआ है देखो और एक चित्र है हमारे पास, अनेकता में एकता, यानी हमारा जो देश है यह विविधताओं से भरा हुआ है. तो इसी तरह है, लेकिन कवयित्री ने कहीं तो कुछ गांव में ग्रामीण क्षेत्र में ये सब चीजें देखी होगी, इसीलिए कवयित्री अपने उस कविता के द्वारा यह बताना चाहती है. ओके, आता बघू. पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक. बघा तो एक युवक दिसतोय तुम्हाला या चित्रामध्ये, तो निसर्गाकडे पाहतोय. है ना, तो युवक काय करतोय? निसर्गाकडे पाहतोय. निसर्गाकडे पाहतोय. आता इथं काय म्हणतोय, पुन्हा एकदा घुमावा वारा. घुमावा वारा, घुमावा म्हणजे मी सांगितलंय फिरणे, गोल 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 फिरणे, आणि वारा याने हवा जो आती है ना जोरों से, जिसको हम कहते हैं तूफान. तूफान नहीं कहेंगे, हवा कहेंगे, जोरों की हवा. तो पुनः एक बार फिर एक बार घुमावा वारा, यानी जो ये हवा है ये फिर से एक बार ऐसी गोल घूमनी चाहिए. और युवक इथला, युवक यानी यहाँ का जो तरुण है, यहाँ का जो यंग जनरेशन है, भारला जावा यानी वो गोल घूम जाना चाहिए. उसे ये सब चीजें उसने तो बिल्कुल ही भूल जानी चाहिए. किसने? आज के युवक ने, यंग जनरेशन ने. भुलावी तहान, भुलावी म्हणजे भूल जाना चाहिए. तहान यानी क्या होता है? प्यास होती, तो उसने अपना प्यास. विसरावी भूख, विसरावी यानी भूलना. जो अपनी भूख है, प्यास है, ये सब इस युवक ने क्या करना चाहिए? भूल जाना चाहिए. यानी अब यहाँ पर हमको कवियत्री प्रतिमा इंगोले बताना चाहती है कि ये जो नवनिर्मिती के विचार, नवनिर्मिती के यानी कुछ न्यू क्रिएशन, यानी अगर हमको कुछ नया करना है तो उसके विचार जो प्रखरतेने मांडताना कवियत्री पुढे म्हणतात की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत जावा. कशाचा वारा? तर नवीन विचाराचा जो वारा आहे तो आपल्या समाजामध्ये घुमत जावा. घुमत जावा यानी फिरत जावा. है ना, नवीन विचारांचा वारा म्हणजे जे आपल्या जुन्या चाली रूढी परंपरा आहेत. म्हणजे तुम्हाला या कवितेचा
जो हेतू आहे, जो उद्देश आहे तो तुम्हाला कळला असेल, की प्रतिमा इंगोले आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत या कवितेतून. त्यांनी का बरं या कवितेचं नाव पुन्हा एकदा लिहिलेलं असेल, तर आम्हाला पुन्हा एकदा म्हणजे आम्हाला काहीतरी नवीन करायचं, आम्हाला काहीतरी न्यू क्रिएशन करायची है, बरोबर? यानी फिर एक बार जो कहा है कवियत्री ने उसके बारे में है यहाँ पर। फिर एक बार हमें क्या करना है, तो नवीन सुधारणा जो होती है, नव्या सुधारणाएं जो होती है, त्या नवीन सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत जावा. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा, है ना? यहाँ का जो यंग जनरेशन है वो पूरी तरह से उसी न्यू क्रिएशन में चली जाना चाहिए. इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहानभूक विसरून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी. कशाची आस धरावी? तर नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी. म्हणजे आता आम्ही शिकलोय, आता आम्ही अशिक्षित नहीं आहोत, है ना? वी आर नॉट अ इलिटरेट, वी आर अ लिटरेट पर्सन. तो फिर जब हम लिटरेट है तो हमने ये सब जुने जो भी विचार है, जुनी जो परंपरा है उसे छोड़ देना चाहिए और नया क्रिएशन है ना, म्हणजे नवनिर्माणाची चाहूल त्याला लागली पाहिजे. चाहूल म्हणजे ध्यास, ध्यास यानी ईगरनेस. उसके अंदर कौन सा ईगरनेस होना चाहिए? तो मुझे कुछ तो भी नया करना है, इस तरह का ही ईगरनेस उसके अंदर होना चाहिए. किसके अंदर? तो आज का जो युवा है उसके अंदर जो है वो नया करने का ईगरनेस होना चाहिए. ऐसा कवयित्री प्रतिमा इंगोले हमको यहाँ से बता रही है. ओके, एक मिनट फिर दिया है देखो. नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. काय म्हणते आता कवयित्री? नवनिर्माणाची चाहूल, तेच सांगितलंय त्यांनी, की फिर हमको नया कुछ तो भी करने की जो इच्छा है वह हमको लगनी चाहिए और नई इच्छा होने के बाद में ही हम कुछ तो भी नया कर सकते हैं. नवनिर्माण, न्यू क्रिएशनची लागावी चाहूल यानी आमच्यामध्ये उत्सुकता आली पाहिजे, काहीतरी नवीन उजळावी भूमी. आता काय म्हटलं इथं? उजळावी भूमी म्हणजे ही जी भूमी आहे, ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीला आम्हाला उजळायचं आहे. उजळणे म्हणजे काय? तर प्रकाशित करणे, है ना? उसे क्या करना है हमें? प्रकाशित करना है. भूमि यानी इस धरती को, इस पृथ्वी को हमें प्रकाशित करना है. दिगंतात, दिगंतात म्हणजे कुठे? आसमानामध्ये. आसमान में हमको इस पृथ्वी को वहां से भी अगर देखे तो यहाँ नए उजाले की रोशनी वहां से हमें दिखनी चाहिए. अब उजाले की रोशनी दिखनी चाहिए मतलब इसका कहना क्या है? तो यहाँ पर दिए नहीं लगाने, हमको लाइटिंग नहीं लगानी है, तो कुछ तो भी नया करना है. जो न्यू क्रिएशन है उसके बारे में बता रही हो. म्हणजे नवनिर्माणाची चाहूल त्याला लागावी. नवीन विचारांचा जो ध्यास आहे तो नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. कशाने? तर नव्या कर्तृत्वाने, है ना? मी काय म्हटलंय? दिवे नाही लावायचे आम्हाला, लाइटिंग नाही लावायची, तर नव्या नव्या कर्तृत्वाने आपली सारी जी भूमी आहे, या पृथ्वी आहे, ही उजळून निघावी. म्हणजेच आपली भारत भूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तडपावी. कशी तडपावी? ही प्रखर तेजाने तडपावी. काय? म्हणजे आपल्या भारत भूमीवर नवीन काहीतरी करायचंय. तिची कीर्ती सगळ्या जगभर पसरावी. म्हणजे आता कवयित्रीला इथं सांगायचं, तुम्ही असं काहीतरी नवीन करा या भारतामध्ये, का तिची जी कीर्ती आहे, या भारताची जी कीर्ती आहे ती कुठे? संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये या भारताची कीर्ती पसरली पाहिजे, असे या कवयित्रीला वाटते. म्हणजे या कवयित्रीतून आपल्याला काय सांगितलंय? तर नवनिर्माणाचा जो ध्यास आहे तो या कवयित्रीने इथून घेतलेला आहे आणि त्या नवनिर्माणाचा ध्यास या कवितेतून आपल्याला सांगितलेला आहे. बरोबर? काही जर वर्ड तुम्हाला असे वाक्प्रचार आहेत या कवितेमध्ये लागलेले. बेभान होणे बघा. बेभान होणे, बेभान होणे म्हणजे काय होतं? बेभान होणे म्हणजे भान विसरणे, भारले जाणे म्हणते म्हणजेच मंत्रमुग्ध होणे. है ना? एक मिनिट हा. हा. आता आपण, मी तुम्हाला याच्यातून काही तुम्हाला प्रश्न सांगतोय. ओके, ते तुम्हाला जरा लक्षात ठेवायचे आहेत. मी तुम्हाला या कवितेवर आधारितच प्रश्न विचारणार आहे. हा, दुसरे प्रश्न विचारणार नाही. जर तुम्हाला असं वाटतं की मला याचं उत्तर येतं तर तुम्ही स्वतःचा हँड रेज करून उत्तरे देऊ शकता, है ना? आता याच्यात वीज चमकणे याचा अर्थ दिलेला आहे. वीज चमकणे म्हणजे उत्साह निर्माण होणे, माणसात नव चैतन्य
सळसळणे याला आपण म्हणतो वीज चमकणे. ओके. वारा घुमणे म्हणजे जे अपेक्षित उत्तर आहेत ते मी तुम्हाला थोडी सांगतोय. वारा घुमणे, युवक भारला जाऊन तहानभूक विसरून जाऊन नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील होणे असा याचा अर्थ आहे. ओके. हा, आता तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही आपलं हँड रेज करू शकता बाळांनो. ओके. कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? आपण ही जी कविता वाचली, ओके, ही कविता वाचल्यानंतर कवयित्रीला पावसाच्या सरी कोसळाव्यात पृथ्वीवर, ओके, असं का वाटतंय? कुणी आहे इथे जो हँड रेज करू शकतो? हा बेटा, एक मिनिट. हाँ, किसी के हँड रेज हो रहे? पावसाच्या सरी कोसळाव्यात असं कवयित्रीला या कवितेमध्ये का वाटतं? म्हणजे आपण जे शिकलोय नवनिर्माणाबद्दल, बरोबर, कशाबद्दल? नवनिर्माणाबद्दल. म्हणजे कवयित्रीला असं काहीतरी वाटतंय की पावसाच्या सरी इथे कोसळाव्यात, बरोबर. तर त्यांना असं का वाटतंय की पावसाच्या सरी इथे कोसळाव्यात, या पृथ्वी तलावर कोसळाव्यात असं कवयित्रीला का वाटतं? आपण ही जी कविता शिकलो याच्यात मी तुम्हाला सांगितलं की कवयित्री का असं म्हणते, की समाजामधून तिला काहीतरी दूर करावं असं वाटतं का? म्हणून कवयित्री, यानी कवयित्री, सॉरी हिंदी में बोलूं थोड़ा सा, यानी पृथ्वी पर जो बारिश की बूंदे है वह गिरनी चाहिए, ऐसा कवयित्री प्रतिमा इंगोले को क्यों लगता है? क्या करना चाहती है वो? उसे ऐसा लगता है कि क्या दूर होना चाहिए? हाँ बेटा, मेरी आवाज आ रही है? यस राजरतन, बोलो बेटा। सर कवयित्री भेदभाव। को ऐसा क्यों लगता है? सर कवित्री को लगता हाँ, है कि भेदभाव दूर होना चाहिए। वेरी गुड। कवयित्री को क्या लगता है कि ये जो समाज में भेदभाव निर्माण हुआ है ना, जो जूनी रूढ़ी परंपराएं हैं, यह दूर होना चाहिए. इसलिए उन्हें ऐसा लगता है की या पावसाच्या ज्या सरी आहेत त्या आपण या पृथ्वीवर कोसळल्या पाहिजेत, बरोबर. दुसरा प्रश्न आहे, या आजचा जो युवक आहे ना, आजचा जो युवक आहे, नवीन युवक आहे, या युवकाने तहानभूक विसरावी असं कवयित्रीला का वाटतं? मी आताच थोड्या वेळापूर्वी, थोड़ी देर पहले मैंने तुमको यहाँ समझाया भी था कि कवयित्री को ऐसा क्यों लगता है कि आज का जो युवक है उसने अपनी प्यास भूख सब कुछ भूल जाना चाहिए. क्यों लगता है ऐसा? हाँ बेटा. सर यस. हवा हाँ. हवा हवा ऐसा मतलब घूमे कि जो आज का हाँ. युवक है वो भेदभाव करना समाज में वो भूल जाए। नहीं, और कुछ उसे बताना चाहती है, देखो, यानी जो टॉपिक है हमारा कविता का मेन उद्देश्य है वो क्या, थोड़ा ठीक है तुम्हारा, लेकिन थोड़ा और कोशिश करो, या तो फिर मैं बता दूं, फिर भी कोशिश करो ऐसा कि आज के युवक ने अपनी प्यास भूख क्यों भूल जाना चाहिए, ऐसा उसे लग रहा है. हाँ बेटा, जिसे भी इसका जवाब आता हो दे सकते हो बेटा, है ना, राज रतन के अलावा. अरे सॉरी. हेलो, आवाज आ रही सर मेरी? विसरावी की त्याने नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा त्याच्या मनात व्हावी. म्हणजे नवनवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा त्याच्या मनात जर जागृत झाली तर त्याची तहान भूक तो स्वतः काय करणार आहे, विसरणार आहे. आता मग मला सांगा की नवनिर्माण करण्याची जी इच्छा आहे तर का का म्हणून त्याच्या मनात निर्माण व्हावी, तर या भारताचं नाव पूर्ण जगामध्ये प्रकाशित व्हावं, है ना. सांगितलंय त्यांनी की एवढा प्रकाशित करा, एवढं प्रकाशित करा की आसमंत, दिगंत हा शब्द दिलेला आहे, तर दिगंतामध्ये म्हणजे आसमंतामध्ये या भारताचा नाव रोशन झाल्या पाहिजे, है ना, इसका नाम रोशन होना चाहिए. इसके लिए यासाठी आम्ही नवनिर्माणाच्या ध्यास लावण्यासाठी आम्ही आजच्या युवकाने काय करायचंय, स्वतःची तहानभूक सुद्धा विसरून जायचं आहे. कळलं तुम्हाला? आता मला काही एक अर्थ सांगा. मातीत माती एक व्हावी याचा अर्थ काय असतो? मातीत माती एक व्हावी.
मुलांनो, तुम्हाला आवाज येतोय ना रे माझा? मुलांनो, मातीत माती एक व्हावी, याचा अर्थ काय? मातीत माती एक व्हावी याचा अर्थ आहे समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. काय याचा अर्थ? नवनिर्माणाची चाहूल लागावी. नवनिर्माणाची चाहूल लागणे म्हणजे काय? तर नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा होणे. वीज रक्तात भिनणे. वीज रक्तात भिनणे म्हणजे काय? तर माणसात उत्साह निर्माण होणे. म्हणजे कवयित्रीने इथे जे उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्हाला समजण्यासाठी आहेत, है ना? कारण आता मला सांगा कि वीज रक्तात कधी भिनते का आपल्या? यानी जो बिजली है वो हमारे खून में या हमारे अंदर आती है क्या? नहीं. लेकिन वह उदाहरण दे रही कवयित्री ऐसा कुछ की वीज रक्तात भिनावी. वीज रक्तात भिनावी म्हणजे काय? तर आमच्यामध्ये नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची इच्छा व्हावी. याला म्हटलेलं आहे की वीज रक्तात भिनावी. कळलं? उजळावी भूमी दिगंतात. बघा दिलेला आहे अजून आताच जो आपण वाचला होता तो आहे सर्वत्र भारतभूमी चमकावी. म्हणजे भारताचं नाव सर्वत्र आपल्याला काय करायचंय? रोशन करायचं आहे. संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव प्रकाशित झालं पाहिजे असं काहीतरी नवीन करायचं आहे. कळलं? सर जी अभी अगर बच्चे पूछना पुनः एकदा, है ना? डॉक्टर प्रतिमा इंगोले इनकी लिखी हुई कविता थी। यह कविता में उन्होंने हमें भारत का नाम रोशन करने के लिए क्या करना है, यानी नया कुछ तो भी निर्माण करने की इच्छा, पुनः एकदा, फिर एक बार हमें जागरूक होना है, फिर एक बार हमें उठना है, फिर एक बार हमें लड़ाई लड़नी है, फिर एक बार हमें नया कुछ तो निर्माण करना है। इस कविता के द्वारा उन्होंने हमको समझाया है। जो जूनी चाली, रूढ़ी, परंपरा, अन्याय, अंधश्रद्धा यह सब दूर करके हमें कुछ तो भी नया करना है, ऐसा इस कविता के द्वारा हमें कवयित्री ने बताया है। ओके सर जी।